हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय पीवायक्यूज ऑफ द टॉपिक मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. सो पार्ट 1 मध्ये आपण काय करू, 30 क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि नेक्स्ट पार्ट मध्ये राहिलेले 30 क्वेश्चन्स. ठीक आहे. सो पहिल्यांदा तुम्ही काय करा, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, 30 क्वेश्चनचा पीडीएफ डाउनलोड करा, तो सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला जमले नसतील ते तुम्ही या सेशन मध्ये येऊन बघा. ठीक आहे. सो गाईज, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट ओ इन द फॉलोइंग फिगर. ओ ला मॅग्नेटिक फील्ड किती असेल फाइंड करायचं आहे. बरोबर. आता बघा, मॅग्नेटिक फील्ड ओ ला कोणाकोणामुळे असणार आहे, तर मॅग्नेटिक फील्ड एबी वायरमुळे असेल प्लस मॅग्नेटिक फील्ड सीडी वायरमुळे असेल. बरोबर. एबी वायर सीडी वायर प्लस मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड बीसी वायरमुळे असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बीसी वायर. आता मी सगळ्यांना ऍड का करतोय, कारण बघा सगळ्यांमुळे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असणार आहेत. एकदा मी हे इरेज करतो. ठीक आहे. सो एबी वायर मधून मॅग्नेट करंट कसा फ्लो होतोय, बघा डाऊनवर्ड फ्लो होतोय. सो ओ पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असणार आहेत, डॉट असणार आहेत, बाहेर लाईन्स येणार आहेत. बरोबर. सीडी वायर मुळे बघा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असतील, करंट असा फ्लो होतोय. बरोबर. सो अगेन मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेरच येणार आहेत, डॉट. आर्क मुळे बघा बीसी आर्क मधून करंट असा फ्लो होतो. बरोबर. करंट असा फ्लो होत आहे. सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बघा बाहेरच येणार आहेत, डॉट वाल्या. राईट हँड थंब रूल यूज करा आणि फाइंड करा. सो तिघांच्या डिरेक्शन बाहेर आहेत म्हणून मी तिघांना ऍड केलं. सिंपल. आता बघा एबी ची मॅग्नेटिक फील्ड किती असेल, एबी ची मॅग्नेटिक फील्ड डिस्टन्स डी वरती किती असणार आहे. बघा डिस्टन्स किती आहे, आर डिस्टन्स आहे. सो आर डिस्टन्स वरती मॅग्नेटिक फील्ड किती असेल वायरसाठी, म्यू नॉट आय बाय 4 पाय आर अशी असेल का, कारण वायरच्या आपण एका एंड पासून फाइंड करतो. सो 4 पाय अर्ध करून टाकायचं 2 पाय. बरोबर. प्लस बीसी वायर साठी काय असणार आहे, बघा बीसी नाही सॉरी सीडी वायर साठी. सीडी वायर साठी काय असेल मॅग्नेटिक फील्ड, अगेन सेम फॉर्म्युला, म्यू नॉट करंट आहे आय बाय 4 पाय इंटू डिस्टन्स इज आर. बरोबर. प्लस आता बीसी आर्क साठी बघा, बीसी आर्क साठी अँगल किती आहे, 90 आहे. सो आर्कचा फॉर्म्युला यूज करा, थीटा बाय 2 पाय म्यू नॉट आय बाय 2 आर. फॉर्म्युला टाका, म्यू नॉट आय बाय 4 पाय आर, म्यू नॉट आय बाय 4 पाय आर इज 2 म्यू नॉट आय बाय 4 पाय आर. बरोबर. प्लस थीटा किती आहे, थीटा इज 90 ना. सो 90 टाकून द्या, 90 इज पाय बाय 2, बाय खाली काय आहे 2 पाय आहे, म्यू नॉट आय बाय 2 आर. पाय पाय कॅन्सल, काय बनतंय बघा 2 म्यू नॉट आय बाय 4 पाय आर प्लस प्लस पुढे काय आहे बघा, म्यू नॉट आय बाय 2 टू जा 4 टू जा 8 आर असं आहे का. आता इथे मला सिन सगळीकडे ऑप्शन मध्ये दिसतंय 4 पाय आर कॉमन. सो मी काय करणार आहे, पायने मल्टिप्लाय करतो, पायने डिवाइड करतो. ठीक आहे. सो काय बनेल बघा, इथून मी काय करणार, म्यू नॉट आय बाय 4 पाय आर कॉमन घेणार, कारण मला ऑप्शन मध्ये दिसतंय. बरोबर. आतमध्ये काय राहील 2 प्लस म्यू नॉट आय बाय 4 पाय आर. आता खालून 4 कॉमन गेला म्हणजे खाली फक्त काय राहणार आहे, 2 राहणार ना. 4 इंटू 2 इज 8. वरती काय राहणार आहे, फक्त वरती राहणार आहे पाय बाय 2. असं ऑप्शन येणार आहे, म्यू नॉट आय बाय 4 पाय आर 2 प्लस पाय बाय 2. म्यू नॉट आय बाय 4 पाय आर 2 प्लस पाय बाय 2 पाहिजे इथे. ठीक आहे. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, दोन्हीकडे पाय बाय 2 पाहिजे. सो दोन्ही पण ऑप्शन करेक्ट दिसतात इथे. इथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. मेन तर तुम्हाला मेथड समजली पाहिजे की कसं फाइंड करायचं. ठीक आहे. सो हा वाला ऑप्शन येणार आहे. नेक्स्ट, कॉइल ऑफ एन टर्न्स रेडियस आर. कॉइल आहे, कॉइलला एन टर्न्स आहेत. लेट अस ही कॉइल. ठीक आहे. एन टर्न्स रेडियस आहे आर, कॅरीज करंट आय. इट इज अनबाउंड. अनबाउंड केलं म्हणजे गुंडाळलेलं होतं, आता त्याला अनबाउंड केलं म्हणजे स्ट्रेट वायर बनवून टाकलं आणि परत रिबाउंड केलं, परत त्याला गुंडाळून ठेवलं. न्यू कॉइल ऑफ रेडियस आर बाय 3. आता परत गुंडाळा ज्याची रेडियस असेल आर बाय 3. आता रेडियसला बघा काय केलं आहे, रेडियसला आर बाय 3 केलं आहे म्हणजे रेडियसला छोटं करून टाकलंय. आता रेडियसला छोटं केल्यानंतर काय होणार आहे बघा, तुमचे नंबर ऑफ टर्न्स वाढतील ना. म्हणजे रेडियसला तुम्ही आर बाय 3 केलं, पहिल्यांदा आर होती रेडियस, तर नंबर ऑफ टर्न्स किती बनतील, नंबर ऑफ टर्न्स आता 3 टाइम्स बनणार आहेत. नंबर ऑफ टर्न्स तेवढ्याच टाइम्सने वाढतात. ठीक आहे. रेशो ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ न्यू कॉइल टू दॅट ऑफ ओरिजिनल कॉइल. मॅग्नेटिक मुवमेंट फाइंड करायचं. सो बघा काय येणार आहे मॅग्नेटिक मुवमेंट, तुमच्याकडे फॉर्म्युला आहे ना मॅग्नेटिक मुवमेंटचा. मॅग्नेटिक मुवमेंट इज एन आय ए. बरोबर. सो M1 बाय M2 काय येणार रे, एन नंबर ऑफ टर्न्स ऑफ न्यू कॉइल बाय नंबर ऑफ टर्न्स ऑफ ओरिजिनल कॉइल इंटू करंट फ्लोइंग थ्रू न्यू कॉइल बाय करंट फ्लोइंग थ्रू ओरिजिनल कॉइल इंटू
एरिया काय असणार आहे बघा, सर्क्युलर कॉइल दिसते ना, सो एरिया इज पाय आर स्क्वेअर. सो रेडियसचा स्क्वेअर ऑफ न्यू कॉइल बाय आर स्क्वेअर ऑफ ओरिजिनल कॉइल. बाकी सगळं तर कॉन्स्टंट आहे, पाय वगैरे कॉन्स्टंट आहे, सो रेशो मध्ये ते कॅन्सलच होणार. ठीक आहे. सो आता बघा, ओरिजिनल नंबर ऑफ टर्न्स किती होते, एन होते. नंतर नंबर ऑफ टर्न्स किती बनले, 3n बनले. ओरिजिनली करंट किती होता, आयच होता. फायनली करंट पण आयच आहे, करंटला पण सेम ठेवले, सो तो पण कॅन्सल होणार आहे. ओरिजिनली बघा रेडियस किती होती, आर होती. आता रेडियसला कमी करून टाकले, r/3. बरोबर. बट रेडियसचा स्क्वेअर आहे ना, आर स्क्वेअर आहे इथे. ठीक आहे, कारण एरिया इज पाय आर स्क्वेअर. सो बघा एन कॅन्सल, आय कॅन्सल. आन्सर काय बनणार आहे, 3 इंटू आर स्क्वेअर पण कॅन्सल होतील. खाली काय बनणार आहे, फक्त 1/3 चा स्क्वेअर इज 1/9. सो आन्सर इज 1/3. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. ठीक आहे, सिंपल. टू कॉन्सेंट्रिक सर्क्युलर कॉइल्स ए बी दोघांच्या रेडियस दिले आहेत 20 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर. बघा, दोन कॉन्सेंट्रिक कॉइल्स आहेत. ही असेल फर्स्ट कॉइल आणि ही असेल सेकंड कॉइल. ए कॉइल, बी कॉइल. ए कॉइलची रेडियस इज 20 सेंटीमीटर. बी कॉइलची रेडियस इज 10 सेंटीमीटर. Lie in the same plane, the current in coil A is 0.5 ampere in anti-clockwise direction. A कॉइल मधला करंट आहे 0.5 अँपियर अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये. द करंट इन कॉइल बी, बी कॉइल मधला करंट किती असेल, आय बी म्हणू आपण त्याला. किती असेल, सो दॅट नेट मॅग्नेटिक फील्ड सॉरी ऍट द सेंटर इज 0. नेट मॅग्नेटिक फील्ड सेंटरला किती बनली पाहिजे, 0 बनली पाहिजे. आता बघा, नेट मॅग्नेटिक फील्ड कोणत्या कोणत्या कॉइलमुळे असणार आहे, ए वाल्या कॉइलमुळे आणि बी वाल्या कॉइलमुळे. आणि ही मॅग्नेटिक फील्ड 0 बनली पाहिजे. आता मला सांगा, ही मॅग्नेटिक फील्ड 0 कधी बनेल, जेव्हा ए ची मॅग्नेटिक फील्ड आणि बी ची मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना कॅन्सल करतील, म्हणजे दोघ जण मायनस होईल, तेव्हा 0 बनतील ना. तर बघा, दोघ जण मायनस कधी होणार आहेत, ए मधून करंट कसा फ्लो होत आहे, अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये. बरोबर, ए मधला करंट इज अँटी क्लॉकवाइज. सो अँटी क्लॉकवाइज मध्ये करंट फ्लो होत असेल तर ए मुळे सेंटरला फील्ड कशी असणार आहे, आउटवर्ड असणार आहे. करून बघा, राईट हँड थंब रूल. ठीक आहे, आउटवर्ड येणार आहे. आता बी वाल्या कॉइल मुळे मॅग्नेटिक फील्ड कशी असली पाहिजे, सो दॅट कॅन्सल करतील. बघा, बी ची मॅग्नेटिक फील्ड कशी आली पाहिजे, क्रॉसच आली पाहिजे, तरच आपण दोघांना मायनस करू शकतो. आता मॅग्नेटिक फील्ड बघा क्रॉस कधी येईल, जेव्हा करंट क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये फ्लो होईल. करंट असा फ्लो झाला पाहिजे, तरच मॅग्नेटिक फील्ड नेक्स्ट आतमध्ये जातील ना. सो करंट तर क्लॉकवाइज पाहिजे, क्लॉकवाइज वालाच ऑप्शन येणार आहे. अँटी क्लॉकवाइज तर टिक करूच नका तुम्ही. ठीक आहे. सो बघा, आता ए ची मॅग्नेटिक फील्ड किती असेल सेंटरला, म्यू नॉट, सर्कलचा फॉर्म्युला आहे ना, म्यू नॉट आय, करंट इज 0.5 अँपियर बाय 2 इंटू रेडियस इज 20 सेंटीमीटर, 20 इंटू 10⁻⁻². मायनस बी ची मॅग्नेटिक फील्ड किती असेल बघा, म्यू नॉट आय बी आपल्याला फाइंड करायचं आहे बाय 2 इंटू रेडियस किती आहे, रेडियस इज 10 सेंटीमीटर, 10 इंटू 10⁻². बघा रे, तुम्हाला फॉर्म्युले माहित पाहिजेत सगळे. सर्क्युलर कॉइलचा फॉर्म्युला आहे ना, म्यू नॉट आय बाय 2, व्हॅल्यूज फक्त टाकले, इज इक्वल टू 0 आहे. बरोबर. आता ह्या टर्मला जर मी पलीकडे नेलं तर काय बनेल बघा, म्यू नॉट इंटू 0.5, 2 इंटू 20 इंटू 10⁻² इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय बी, 2 इंटू 10 इंटू 10⁻². सिंपल सॉल्व करा आता. म्यू नॉट बाय 2, म्यू नॉट बाय 2 कॅन्सल, 10⁻², 10⁻² कॅन्सल, 10 1 जा 10, 10 2 जा 20. सो आन्सर काय बनणार आहे, 0.5 बाय 2 इज आय बी. सो आय बी किती येईल, 0.2 2 जा 4, 1 राहिला, 2 5 जा 10. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. सिंपल. करंट कॅरिंग सर्क्युलर लूप रेडियस आर and current carrying long straight wire are placed in the same plane. बघा, एक लूप आहे, लूपची रेडियस इज आर. करंट कॅरिंग लॉंग स्ट्रेट वायर आर प्लेस्ड इन सेम प्लेन. IC and IW आर करंट फ्लोइंग थ्रू लूप. बघा, लूप मधला करंट इज IC आणि IW इज करंट फ्लोइंग थ्रू वायर. Respectively, the perpendicular distance between center of loop and wire is D. लूपच्या सेंटर पासून वायर पर्यंत डिस्टन्स इज डी असं म्हणतात. ठीक आहे. द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द लूप विल बी 0 व्हेन सेपरेशन डी किती असेल. बघा, एक लूप आहे, एक वायर आहे, दोघांमधला करंट दिलाय, दोघांमध्ये डिस्टन्स आहे डी. सेंटरला मॅग्नेटिक फील्ड 0 बनली पाहिजे म्हणता येते, तर डिस्टन्स किती असेल. बघा, सेंटरला मॅग्नेटिक फील्ड पहिल्यांदा तर कोणामुळे असणार आहे, सेंटरला मॅग्नेटिक फील्ड, सेंटर सीई लिहितो, सेंटरला मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे असणार आहे, तर कॉइलमुळे असेल. आणि सेंटरला मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे असेल, वायरमुळे असणार आहे.
ही जी वायर ठेवली ना त्या वायरमुळे डिस्टन्स डी वरती फील्ड असेल आणि ही फील्ड किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. आता अगेन दोघांची फील्ड 0 कधी येणार आहे, जेव्हा हे दोघं एकमेकांना मायनस करतील, बरोबर, कॅन्सल करतील. आता कॉइलची मॅग्नेटिक फील्ड बघा कुठे आहे, करंट क्लॉकवाईज फ्लो होतोय, सो इनसाइड आहे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, बरोबर. आणि वायर मधून करंट वरती फ्लो होतो, सो बघा आर पॉइंटला फील्ड लाईन्स डॉट येणार आहे, सो दोघं एकमेकांना मायनसच करणार आहे. सो काय बनलं पाहिजे बघा इथून, कॉइलची मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू वायरची मॅग्नेटिक फील्ड. आता कॉइलची मॅग्नेटिक फील्ड सेंटरला किती असणार आहे, फॉर्म्युला टाकून द्या, म्यू नॉट आय सी, करंट कॉइल मधला इज आय सी बाय 2 इंटू रेडियस इज आर, इज इक्वल टू वायर पासून डिस्टन्स डी वरती फील्ड किती असणार आहे, म्यू नॉट आय डब्ल्यू बाय 2 पाय डी. सिंपल, हे सॉल्व करा, आन्सर फाइंड करा, आपल्याला डी किती येणार आहे फाइंड करायचं, बरोबर. सो बघा इथून 2 कॅन्सल, म्यू नॉट कॅन्सल, डी ला मी वरती नेतो, बाकी सगळं पलीकडे आणा, काय बनेल बघा, डी इज इक्वल टू इथला आय डब्ल्यू ऍज इट इज बाय खाली पाय आहे तो पण ऍज इट इज, हा खालचा आर वरती गेला, आर वरती आला, आयसी खाली गेला, आयसी खाली आला, सो आन्सर इज आय डब्ल्यू आर. दिसते का रे असं, आय डब्ल्यू आर बाय पाय सी, आय डब्ल्यू आर बाय पाय सी. ऑप्शन नंबर ए येणार आहे, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, सिंपल. चार्ज पार्टिकल इज मुव्हिंग अलोंग ए फील्ड लाईन. बघा एक चार्ज पार्टिकल आहे, तो कसा मूव्ह होतो आहे फील्ड लाईनच्या अलोंग. लेटेस्ट से अशा फील्ड लाईन्स आहे, या फील्ड लाईनच्या अलोंगच तो असा मूव्ह होतोय, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी इकडेच आहे आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पण तिकडेच निघाले आहेत. तर व्हॉट इज मॅग्नेटिक फोर्स, अरे मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आहे ना चार्ज साठी, क्यू व्ही बी साइन थिटा. आता इथे थिटा कोणामधला अँगल असतो, थिटा इज अँगल बिटवीन व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड, सो अँगल किती आहे, 0 आहे. इथे 0 टाकून द्या, साइन 0 किती बनेल, 0च बनणार आहे, सो वर्स इज 0, सिंपल सी. द मॅग्नेटिक इंडक्शन अलोंग द ऍक्सिस ऑफ टोरॉइडल सोलेनॉइड इज इंडिपेंडंट ऑफ. बघा टोरॉइडल सोलेनॉइड म्हणजे सोलेनॉइड असतो आणि सोलेनॉइडचे मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला आहे ना तुमच्याकडे, बी इज इक्वल टू म्यू नॉट एन आय, बरोबर. आणि एन म्हणजे काय असतं, एन इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ इंटू आय. सो कोणावरती डिपेंड नाही करत, परमियाबिलिटी वरती डिपेंड करणार आहे, करंट वरती डिपेंड करणार आहे, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ वरती डिपेंड करणार, कोणावरती नाही डिपेंड करणार, रेडियस. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. लॉन्ग सोलेनॉइड कॅरिंग ए करंट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड बी अलॉंग इट्स ऍक्सिस. बघा ऍक्सिस वरची मॅग्नेटिक फील्ड दिली आहे सोलेनॉइड साठी, किती आहे, बी आहे. ठीक आहे. इफ द नंबर ऑफ टर्न्स पर सेंटीमीटर आर ट्रिपल, नंबर ऑफ टर्न्सला काय केलं आता, ट्रिपल करून टाकलं, 3n करून टाकलं. अँड करंट इज मेड 1/4, आय ला काय केलं, पहिल्यांदा करंट आय होता, आता आय बाय 4 करून टाकला. न्यू व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आता मॅग्नेटिक फील्ड सेकंड केस मध्ये किती बनेल विचारलंय. अरे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आताच पाहिला आपण सोलेनॉइड साठी, म्यू नॉट एन आय होता ना, सो B2 बाय B1 इज इक्वल टू काय बनेल, N2 बाय N1 इंटू I2 बाय I1. डायरेक्टली फॉर्म्युला टाकून द्या. बघा नंतरची मॅग्नेटिक फील्ड B2 फाइंड करायचं आहे, ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड इज B, पहिले नंबर ऑफ टर्न्स होते n, नंतर नंबर ऑफ टर्न्स आर 3n, पहिल्यांदा करंट होता I, नंतर करंट झाला I बाय 4. सिंपल, हे सॉल्व करा, I कॅन्सल, n कॅन्सल, B2 किती बनणार आहे, B वरती गेला 3 बाय 4b, ऑप्शन नंबर सीटा. समजलं. नेक्स्ट, charge particle moving in a uniform magnetic field in a circular path of radius r. Kinetic energy of the particle is increased to 3 times. बघा कायनेटिक एनर्जीला काय केलं, कायनेटिक एनर्जीला 3 टाइम्स ने इन्क्रीज केलं, 3 इंटू कायनेटिक एनर्जी. देन न्यू रेडियस, पहिल्यांदा रेडियस r होती, आता रेडियस किती बनेल फाइंड करायचं आहे, r2 म्हणू आपण त्याला. ठीक आहे. बघा चार्ज पार्टिकल मूव्ह होत आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये, सर्क्युलर पाथ मारतोय. आता सर्क्युलर पाथ म्हणजे अरे क्वेश्चन कशाचा आहे, सायक्लोट्रॉनचा आहे, कारण सायक्लोट्रॉन मध्ये सर्कल मारतो तो, बरोबर. सो सायक्लोट्रॉन वाले फॉर्म्युले मला यूज करावे लागते. सायक्लोट्रॉन साठी बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय 2n, बरोबर. सो इथून बघा कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर बनेल, बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. सेकंड केस मधली रेडियस फाइंड करायची आहे, म्हणजे r2 स्क्वेअर बाय r1 स्क्वेअर काय बनेल, कायनेटिक एनर्जी 2 बाय कायनेटिक एनर्जी 1. सेकंड केस मध्ये कायनेटिक एनर्जी बघा किती होती, 3ke, ओरिजिनल कायनेटिक एनर्जी ke, पहिल्यांदा रेडियस होती r चा स्क्वेअर, नंतरच्या रेडियसचा स्क्वेअर फाइंड करायचा. कॅन्सल, r2 स्क्वेअर बाय r स्क्वेअर काय बनलं आहे, 3 बनलंय, सो रेशो घ्या, r2 बाय r इज √3.
स्क्वेअर रूट घ्या. ठीक आहे. सो R2 काय बनेल रे, √3r. सिंपल, √3r. ऑप्शन नंबर सीटा इज द करेक्ट चॉइस. Circular arc radius r carry current I subtends an angle pi by 8 at center. The radius of metal wire is uniform. The magnetic field at the center. अरे आर्क दिले आहे तुम्हाला, जसा अँगल माहिती आहे तुम्हाला, सेंटरला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे. सो सेंटरच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे ना आर्क साठी, थिटा बाय 2 पाय म्यू नॉट आय बाय 2r. थिटा टाकून द्या, थिटा किती आहे, पाय बाय 8 आहे, बाय खाली 2 पाय तर आहेच, म्यू नॉट इंटू आय बाय 2r. पाय पाय कॅन्सल, आन्सर काय बनेल बघा, म्यू नॉट आय बाय 16 इंटू 2 इज 32r. असा आहे का ऑप्शन, बीटा दिसतोय मला. सिंपल. इलेक्ट्रॉन ऑफ मास m, charge is q, traveling with speed v, circular path of radius r, at right angles to a uniform magnetic field b. If the speed of the electrons is half, बघा स्पीडला काय करून टाकलं आहे, हाफ करून टाकलं. आता स्पीड बनली v/2. देन रिझल्टंट पाथ वुड हॅव रेडियस. आता रेडियस किती बनेल, पहिल्यांदा रेडियस होती r, तर आता व्हेलॉसिटी अर्धी केल्यानंतर रेडियस किती बनेल फाइंड करायचं, r2 म्हणू आपण त्याला. बरोबर. अरे तुमच्याकडे फॉर्म्युला आहे ना व्हेलॉसिटीचा, बघा तुम्हाला जर आठवत असेल तर सायक्लोट्रॉन मधली कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. mv² बाय r, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स qvb. बरोबर. सो इथून बघा v एक v कॅन्सल होत होता आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय बनत होता, qb r बाय m असा बनत होता. बरोबर. सो व्हेलॉसिटी आणि r मध्ये काय रिलेशन होतं, v डायरेक्टली प्रपोर्शनल टू r. बरोबर. आता ते काय म्हणतायत, व्हेलॉसिटीला अर्ध करून टाकलंय. सो रेडियस काय बनणार आहे, रेडियस पण अर्धी बनेल का, r/2 बनणार आहे, r/2 a येणार आहे. सिंपल. नेक्स्ट. पार्टिकल कॅरिंग चार्ज इक्वल टू 100 टाइम्स द चार्ज ऑन एन इलेक्ट्रॉन. बघा चार्ज किती आहे पार्टिकल वरती, तर 100 टाइम्स आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ई. म्हणजे किती आहे बघा, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती असतो, 100 इंटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज 1.6 इंटू 10⁻⁹ एवढा चार्ज त्या पार्टिकल वरती आहे. ठीक आहे. आता ते काय म्हणतायत, इलेक्ट्रॉन इज रोटेटिंग 1 रोटेशन पर सेकंड. एक रोटेशन तो कंप्लीट करतो एका सेकंडामध्ये. म्हणजे तुम्हाला काय दिलं आहे, फ्रिक्वेन्सी दिली आहे, फ्रिक्वेन्सी इज 1. आणि काय दिलं आहे बघा, रेडियस दिली आहे 0.8. पॉइंट काय करायचं आहे, द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ऍट सेंटर. सर्क्युलर पाथ तो मारतोय, सर्कल परफॉर्म करतो, तर सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असेल, बघा ऑप्शन मध्ये मला म्यू नॉट दिसतोय. बरोबर. सो मला मॅग्नेटिक फील्डचा सेंटर वाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. सर्कलच्या मॅग्नेटिक फील्डचा सेंटरला फॉर्म्युला काय होता सर्कलच्या, म्यू नॉट आय बाय 2r. हाच यूज करा तरच आन्सर मिळेल, कारण ऑप्शन मध्ये तुम्हाला म्यू नॉट दिसतोय ना. सो म्यू नॉट बघा, म्यू नॉटला मी ऍज इट इज ठेवतो कारण तुम्हाला तसं तिकडे दिसतोय. बरोबर. करंटला मी काय लिहू शकतो, आय इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज q/t. टी इज टाइम पिरियड, एक सर्कल मारायला जेवढा टाइम लागणार आहे टाइम पिरियड. बाय खाली काय आहे बघा, 2r आहे का. आता बघा म्यू नॉट ऍज इट इज q इंटू 1 टाइम पिरियड म्हणजे काय असतं, 1 टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी. n वरती गेला, बाय खाली काय आहे 2r. आता ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज टाकायच्या, आन्सर फाइंड करायचं. बघा मॅग्नेटिक फील्ड सेंटरला काय बनणार आहे, म्यू नॉट चार्ज इज 1.6 इंटू 100 इंटू 10⁻⁹. सो काय बनेल, 1.6 इंटू 10⁻17 बनेल का, इंटू फ्रिक्वेन्सी इज 1 बाय 2 इंटू रेडियस किती आहे, रेडियस इज 0.8. सो आन्सर काय बनेल बघा, 0.8 1 जा 0.8, 0.8 2 जा 1.6, 2 2 कॅन्सल. आन्सर काय बनणार आहे, 10⁻⁻17 म्यू नॉट. बरोबर. बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट. चार्ज पार्टिकल ऑफ चार्ज q is accelerated by potential difference v. बघा potential difference दिला आहे, magnetic field b at right angle of the direction of field. ठीक आहे, magnetic field right angle ला आहे direction of field. The charge particle completes semicircle of radius r. semicircle मारतोय, radius आहे r, mass of the charge particle. mass काय असेल फाइंड करायचं आहे. सगळे नोटेशन्स आपल्याला दिले. बघा आपल्याकडे तर सायक्लोट्रॉनचे सगळे फॉर्म्युले आहेत. सेमीसर्कल मारतोय ना तो, सायक्लोट्रॉनचे फॉर्म्युले आहेत, बट त्याच्यामध्ये आपल्याला कुठेच पोटेन्शियल डिफरन्स नाही. सो इथे मला कन्व्हेन्शनल फॉर्म्युला यूज करून नाही चालणार, मला काहीतरी वेगळं यूज करावं लागेल. बघा काय यूज करायचं आहे, जेव्हा तो सर्कल मारणार आहे, सर्कल मारण्यासाठी त्याला जे वर्क करावं लागणार आहे, बघा तुम्हाला आठवत असेल 11वी मधला कॉन्सेप्ट आहे, वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. सो ते वर्क कोणाच्या फॉर्म मध्ये स्टोअर होणार आहे, बघा वर्क स्टोअर होणार आहे इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. सर्कल मारण्याचं वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. आता वर्क किती असणार, q इंटू व्ही
इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला इज हाफ एम व्ही स्क्वेअर. बघा हा व्ही म्हणजे पोटेन्शियल आहे, हा व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आहे, कॅन्सल करू नका. ठीक आहे. सो क्यू इंटू व्ही इज आपल्याला मास फाइंड करायचा आहे. सो बाकी सगळं तिकडे न्या. 2 वरती गेला, 2 वरती आला, व्ही स्क्वेअर खाली आला, इज मास एम. हा व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. सो त्याला जरा वेगळं ड्रॉ कर, असा व्ही ड्रॉ कर, व्ही स्क्वेअर. आता इथे ऑप्शन जर पाहिले तुम्ही तर सगळीकडे तुम्हाला पोटेन्शियल दिसेल, बट व्हेलॉसिटी कुठेच नाही दिसणार तुम्हाला. सो व्हेलॉसिटीला आपल्याला गायब करायचं आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण मगाशीच पाहिला होता सायक्लोट्रॉनसाठी, क्यू बी आर बाय एम असा फॉर्म्युला होता. सो व्ही स्क्वेअर काय बनेल बघा, 2qv बाय व्ही स्क्वेअर इज क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय एम स्क्वेअर असा बनेल का, इज इक्वल टू एम. सो खालचा एम स्क्वेअर वरती जाईल, आन्सर काय बनेल 2qv एम स्क्वेअर बाय क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर इज इक्वल टू एम. बरोबर. एक एम कॅन्सल. मास किती बनणार आहे बघा, मास फक्त इथे ठेवा, बाकी सगळं पलीकडे न्या, हे सगळं पलीकडे जाईल. क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय खाली काय येणार आहे 2qv, 2qv असा आहे का ऑप्शन बघा. क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर, बघा क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर तर मला दिसतोय, बाय खाली काय आहे 2qv. आता इथला एक क्यू कॅन्सल होईल ना, सो आन्सर काय बनेल क्यू बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय 2v असं बनणार आहे अल्फा. नेक्स्ट, मासलेस स्क्वेअर लूप ऑफ वायर ऑफ रेजिस्टन्स आर. रेजिस्टन्स आहे आर, मास आहे एम, मॅग्नेटिक फील्ड आहे बी, व्होल्टेज आहे व्ही. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ व्ही, कितीच्या व्होल्टेजला मॅग्नेटिक फोर्स. बघा मॅग्नेटिक फोर्स कोणाला बॅलन्स झाला पाहिजे, वेटला. मॅग्नेटिक फोर्स विल एक्झॅक्टली बॅलन्स वेट. आता मॅग्नेटिक फोर्स बघा कोणत्या लूप वरती असणार आहे, ह्या वायर वरती असणार आहे, जी वायर त्या मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या आतमध्ये आहेत, बाकी तर बाहेर आहेत ना. सो मॅग्नेटिक फील्ड बघा कोणासाठी असणार आहे, फक्त या एवढ्या वायरसाठी असणार आहे. आता वायरच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, आय एल बी इज इक्वल टू वेट किती असणार आहे, वेट इज इक्वल टू एम जी. बरोबर. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आपल्याला पोटेन्शियल फाइंड करायचं आहे, व्ही फाइंड करायचं. सो इथे मला काही पण करून व्हीला आणावं लागेल. व्हीला कसं आणणार, आय इज व्ही बाय आर, एल बी इज इक्वल टू एम जी. व्ही काय बनेल रे, एम जी आर बाय एल बी असा ऑप्शन दिसतोय का, एम जी आर बाय एल बी, सीटा येणार आहे. नेक्स्ट, टू थिन लॉंग पॅरलल वायर्स, दोन थिन लॉंग पॅरलल वायर्स आहेत, W1 W2 सेपरेटेड बाय डिस्टन्स A, कॅरी करंट I आणि 2I in same direction. The magnitude of force per unit length of wire 1 on wire 2 is. अरे फोर्स पर युनिट लेंथचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे ना तुमच्याकडे, म्यू नॉट I1 I2 बाय 2 पाय डी. सो बघा म्यू नॉट पहिल्या वायर मधला करंट इज I, दुसऱ्या वायर मधला करंट इज 2I बाय 2 पाय इंटू डिस्टन्स किती आहे रे दोघांमध्ये, A आहे. सो काय बनेल म्यू नॉट 2I स्क्वेअर बाय 2 पाय A. 2 कॅन्सल, आन्सर काय बनणार आहे म्यू नॉट I स्क्वेअर बाय पाय A, म्यू नॉट I स्क्वेअर बाय पाय A, सीटा बनणार आहे. नेक्स्ट, चार्ज पार्टिकल मूविंग इन मॅग्नेटिक फील्ड अलॉंग सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस R passes through a very thin lead sheet, thereby loses half kinetic energy. बघा रेडियस पहिल्यांदा R होती, आता आपण मध्ये थिन लीड शीट टाकली, सो दॅट कायनेटिक एनर्जी आता हाफ बनून जाईल. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी होती कायनेटिक एनर्जी, आता कायनेटिक एनर्जी काय बनली, अर्धी बनली. देन न्यू रेडियस काय बनेल, रेडियस इन सेकंड केस काय बनणार आहे. अरे आपण मगाशीच फॉर्म्युला पाहिला होता कायनेटिक एनर्जीचा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय 2m. So kinetic energy directly proportional to r square. Kinetic energy directly proportional r square. So बघा r2 square by r1 square काय बनणार आहे, kinetic energy in second case by kinetic energy in first case. फर्स्ट केस मध्ये कायनेटिक एनर्जी इज कायनेटिक एनर्जी, सेकंड केस मध्ये अर्ध करून टाकलंय, इज इक्वल टू पहिल्या केस मध्ये रेडियस इज आर चा स्क्वेअर, सेकंड केस मधली रेडियस फाइंड करायची. कॅन्सल, 1 बाय 2 खालचा आर स्क्वेअर वरती गेला, इज इक्वल टू R2 स्क्वेअर. सो R2 काय बनेल रे, R2 इज R बाय रूट 2. ऑप्शन नंबर सीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 16. द करंट पासिंग थ्रू अ सर्क्युलर कॉइल ऑफ 2 टर्न्स. बघा पहिल्यांदा कॉइल होती, त्या कॉइलला 2 टर्न्स आहेत, लेट अस से हे 2 टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स आर 2, प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड 4 मायक्रो टेस्ला ऍट सेंटर. सेंटरला मॅग्नेटिक फील्ड इज 4 मायक्रो टेस्ला. ठीक आहे. नंतर काय करायचंय, द कॉइल इज रिबाउंड सो टू हॅव 3 टर्न्स. आता कॉइलला गुंडाळा
सो दॅट 3 टर्न्स होतील. अँड द करंट पासिंग थ्रू इट इज डबल. आणि आता करंट किती केला आहे? डबल केला आहे. पहिल्यांदा करंट असेल I, आता करंट केला आहे 2I. आता नंबर ऑफ टर्न्स आहेत 3. द न्यू मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर. आता सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असेल फाइंड करायचं आहे. समजलं काय फाइंड करायचं आहे? सो आता बघा, पहिल्यांदा नंबर ऑफ टर्न्स होते 2, आता नंबर ऑफ टर्न्सला 3 केलंय. सो नंबर ऑफ टर्न्सला आपण 3 कसं करणार आहे? इथे रेडियसला मला छोटं करावं लागेल, तरच आपल्याला जास्त गुंडाळता येईल ना. सो रेडियस आता किती बनेल आपल्याला पहिल्यांदा फाइंड करायचं. बघा, नवीन मॅग्नेटिक फील्ड आपण कशी फाइंड करू शकतो? तर फॉर्म्युला आहे ना, म्यू नॉट इंटू आय. इथला करंट इज 2I इंटू नंबर ऑफ टर्न्स 3/2 इंटू इथली रेडियस इज r डॅश. बरोबर. सो बघा आन्सर काय बनेल? 2 तर कॅन्सल होणार आहे. 3 म्यू नॉट I बाय r डॅश. समजलं? ओरिजिनल बघा, ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड किती असेल? म्यू नॉट, तिथला करंट होता I, तिथले नंबर ऑफ टर्न्स आर 2/2 इंटू तिथली रेडियस असेल लेट अस से r. सो r इज इक्वल टू 4. समजलं? आता बघा, इथून पहिल्यांदा जर मला r डॅश मिळालं तर मला आन्सर मिळेल. r डॅश कसा मिळणार आहे? पहिल्यांदा नंबर ऑफ टर्न्स होते 2, नंतर नंबर ऑफ टर्न्सला 3 केला आहे. बट वायर सेम आहे ना, वायर सेम आहे म्हणजे लेंथ ऑफ वायर फर्स्ट केसमध्ये आणि लेंथ ऑफ वायर सेकंड केसमध्ये सेम पाहिजे, कारण त्याच वायरला आपण गुंडाळतोय. सो दोन्ही वायरच्या लेंथ सेम पाहिजे. आता लेंथ सेम असेल तर पहिल्या वायरची लेंथ काय असेल? बघा, सर्कल आहे, सो पहिल्या वायरची लेंथ इज 2πr इंटू नंबर ऑफ टर्न्स इन पहिल्या केसमध्ये इज इक्वल टू, नंतर लेंथ किती बनेल? 2π, नंतरची रेडियस r डॅश इंटू नंतरचे नंबर ऑफ टर्न्स. बघा काय बनेल? हे 2π तर कॅन्सल होईल. पहिल्यांदा रेडियस होती r, पहिल्यांदा नंबर ऑफ टर्न्स होते 2 इज इक्वल टू r डॅश, नंतर नंबर ऑफ टर्न्स किती बनले? 3 बनले आहेत. सो r डॅश काय बनेल? बघा, r डॅश इज 2r/3. ही व्हॅल्यू टाकून द्या इथे. 3 म्यू नॉट I बाय r डॅश इज 2r/3. खालचा 3 वरती गेला. सो आन्सर काय बनणार आहे? 9/2 म्यू नॉट I बाय r. असं बनलंय का? आता इथून मला म्यू नॉट I/2r ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल आणि इथे टाकावी लागेल. बघा, इथून म्यू नॉट I/2r ची व्हॅल्यू किती बनेल? ह्या 2 ला पलीकडे न्या. 4/2 इज 2 बनेल का? म्यू नॉट I/2r इज 2. सो इथे टाकून द्या. 9 इंटू 2. आन्सर काय बनणार आहे? 18 बनणार आहे. 18. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. ठीक आहे. सो चांगला क्वेश्चन होता. नेक्स्ट, देर आर 4 सर्क्युलर लूप्स ABCD. ठीक आहे, 4 सर्क्युलर लूप्स आहेत ABCD. ABCD. ठीक आहे. A and B have radius R1. A आणि B ची रेडियस इज R1. दोघांची रेडियस इज R1. करंट, ठीक आहे, C and D have radius R2. ठीक आहे. करंट I flows through loops A and C. A and C मधला करंट इज I. ठीक आहे. द करंट थ्रू लूप्स B and D इज 2I. B आणि D मधला करंट इज 2I आणि 2I. ठीक आहे. इन ऑल लूप्स करंट फ्लोज इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. सगळीकडे करंट कसा फ्लो होत आहे? अँटी क्लॉकवाइज फ्लो होतो. ठीक आहे. द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द लूप स्ट्रॉंगेस्ट फॉर. कोणत्या लूपसाठी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असेल? अरे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे सर्कलसाठी, म्यू नॉट I/2r. सो मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग कोणासाठी असणार आहे? ज्याचा करंट मोठा असेल आणि रेडियस छोटी असेल. बरोबर. आता बघा, रेडियस छोटी कोणाची आहे? R2 इज लेस दॅन R1 म्हणतात. बरोबर. सो R2 वाल्यांची रेडियस छोटी आहे, म्हणजे C आणि D ची रेडियस छोटी आहे. बरोबर. सो R2 रेडियस छोटी पाहिजे आणि करंट मोठा पाहिजे. करंट मोठा कोणाचा आहे? 2I वाल्याचा. सो D ऑप्शन येणार आहे. D वाले लूपचे मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंग, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट, इन ए सायक्लोट्रॉन ए चार्ज पार्टिकल काय करत असतो? बघा, अरे सायक्लोट्रॉन मध्ये आठवत आहे ना, चार्ज पार्टिकल ऍक्सिलरेट होत असतो. आपण त्याला ऍक्सिलरेट करतो. सायक्लोट्रॉनचा तो तर यूज आहे, पार्टिकलला ऍक्सिलरेट करणं. नेक्स्ट, ए सिलेंड्रिकल बार मॅग्नेट. बघा, हा क्वेश्चन EMI मधला आहे, सो आतासाठी मी स्किप करतोय. EMI मध्ये हा कव्हर होईल. नेक्स्ट, लॉंग सोलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड इज B इफ नंबर ऑफ टर्न्स पर सेंटीमीटर आर डबल. नंबर ऑफ टर्न्स पर सेंटीमीटरला काय करून टाकलं? डबल करून टाकलं. अँड द करंट इज मेड. बघा, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे 1/3 करायचं आहे. करंट इज मेड 1/3. पहिल्यांदा करंट होता I, आता करंट बनलं I/3. देन द नेट व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड काय बनेल? बघा, अरे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे ना रे, म्यू नॉट NI. बरोबर.
So magnetic field new by magnetic field original is equal to number of turns new by number of turns original into new current by original current. बघा नंतरची मॅग्नेटिक फील्ड किती बनेल, ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड इज बी, पहिल्यांदा नंबर ऑफ टर्न्स होते n, नंतर झाले 2n, पहिला करंट इज I, नंतरचा करंट इज I/3, कॅन्सल b डॅश इज इक्वल टू 2/3 b असं मिळणार आहे तुम्हाला. डी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, an arc of radius r subtends angle pi/2. आर्क ची रेडियस आहे, अँगल दिला आहे तुम्हाला, कॅरीज करंट I. मॅग्नेटिक फील्ड सेंटरला किती असेल, अरे सेंटरच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे थीटासाठी, थीटा pi/2 आहे ना, बाय 2 पाय म्यू नॉट I बाय 2I. हे सॉल्व्ह करा, आन्सर फाइंड करा. पाय कॅन्सल, 2 2 जा 4 2 जा 8 आर, वरती काय बनेल म्यू नॉट I बाय 8R. सिंपल. बी. टू कॉन्सेंट्रिक कॉइल्स ए बी. बघा आत्ताच आपण हा सॉल्व्ह केला होता. इथे अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन होती, आपल्याला ऑप्शन मध्ये क्लॉकवाइज लागणार होती आणि 0.25 असं आपण सॉल्व्ह केलं होतं, मगाशीच सॉल्व्ह केलं आहे. नेक्स्ट, लॉंग सोलेनॉइड नंबर ऑफ टर्न्स दिले आहेत 200. बघा एक सोलेनॉइड आहे, त्याचे नंबर ऑफ टर्न्स आर 200 टर्न्स पर सेंटीमीटर, म्हणजे छोटा एन दिलाय. अँड करंट इज I. मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर इज 6.28 इंटू 10⁻². मॅग्नेटिक फील्ड दिली आहे सोलेनॉइड 6.28 into 10⁻². Another long solenoid has 100 turns per centimeter. आता दुसरा सोलेनॉइड आहे, पहिला सोलेनॉइड नंबर ऑफ टर्न्स 200, दुसरा सोलेनॉइड नंबर ऑफ टर्न्स 100. अँड इट कॅरीज करंट I/3. याचा करंट किती आहे I/3 इन द सेम डिरेक्शन ॲज करंट इन फर्स्ट सोलेनॉइड. द मॅग्नेटिक फील्ड नियर द सेंटर ऑफ अनदर सोलेनॉइड. आता मॅग्नेटिक फील्ड किती बनेल फाइंड करायचं. बघा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे, मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट केस मध्ये किती असेल म्यू नॉट एन आय, बरोबर. मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट केस मध्ये म्यू नॉट एन आय. मॅग्नेटिक फील्ड सेकंड केस मध्ये किती असेल म्यू नॉट एन आय N2 I2, बरोबर. दोघांचा रेशो घ्या, काय बनेल म्यू नॉट कॅन्सल होईल. पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड इज 6.28 इंटू 10⁻². नंतरची मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची आहे, इज इक्वल टू पहिल्यांदा नंबर ऑफ टर्न्स होते 200, आता नंबर ऑफ टर्न्स बनले 100 इंटू I1/I2. पहिल्यांदा करंट होता I, आता करंट बनला I/3. हे सॉल्व्ह करा, I कॅन्सल, 100 1 जा 100, 100 2 जा, बरोबर. सो 6.28 इंटू 10⁻² बाय खालचा B2 पलीकडे गेला इज इक्वल टू B2 वरती गेला, बरोबर. 3 इंटू 2 6 खाली येते, 6 खाली आला, आन्सर काय बनणार आहे बघा 1.004 समथिंग बनेल. सो अप्रॉक्सिमेटली बघा 1.04 इंटू 10⁻² इज B2. सो अप्रॉक्सिमेटली काय बनेल 1.05 इंटू 10⁻². सीटा येणार आहे, समजलं. नेक्स्ट, टू आयडेंटिकल पॅरलल वायर्स कॅरीज करंट I1 आणि I2. बघा दोन पॅरलल वायर्स आहेत, कॅरीज करंट I1 आणि I2 व्हेन द करंट इन द सेम डिरेक्शन. करंट सेम डिरेक्शन मध्ये आहे, ठीक आहे. द मॅग्नेटिक फील्ड ऍट ए पॉइंट मिडवे बिटवीन द वायर्स. मिड पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड किती आहे, मॅग्नेटिक फील्ड इज 5 इंटू 10⁻⁻6, ठीक आहे. इफ द डिरेक्शन ऑफ I2 इज रिव्हर्स. आता I2 ची डिरेक्शन उलटी करून टाकली, रिव्हर्स केली. I1 ॲज इट इज, I2 ची डिरेक्शन उलटी करून टाका. द मॅग्नेटिक फील्ड बिकम्स, आता मॅग्नेटिक फील्ड किती बनणार आहे सेकंड केस मध्ये, सेकंड केस मधली मॅग्नेटिक फील्ड इज 2 इंटू 10⁻⁻5. देन I2/I1 काय असेल फाइंड करायचं आहे, ठीक आहे. फॉर्म्युला टाका. बघा दोन्ही वायर्स मुळे सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असेल, लेटस से हे डिस्टन्स असेल D. पहिल्या वायर मुळे मॅग्नेटिक फील्ड किती असेल सेंटरला म्यू नॉट I1/2πd. दुसऱ्या वायर मुळे मॅग्नेटिक फील्ड किती असेल म्यू नॉट I2/2πd. आता या दोघांना ऍड करायचं का मायनस करायचं. बघा पहिल्या वायर मधून करंट वरती जातोय, सो ह्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड क्रॉस असणार आहे आतमध्ये. दुसऱ्या वायर मधून करंट वरती जातोय, सो दुसऱ्या वायर मुळे मॅग्नेटिक फील्ड डॉट येणार आहे, दोघांना मायनस करावं लागेल. इज 5 इंटू 10⁻⁻6, बरोबर. B2 साठी बघा फॉर्म्युला काय येणार आहे, फर्स्ट वायर मुळे डिस्टन्स D वरती फील्ड किती असेल म्यू नॉट I1/2πd. दुसऱ्या वायर मुळे इकडे मॅग्नेटिक फील्ड किती असेल म्यू नॉट I2/2πd इज इक्वल टू 2 इंटू 10⁻⁻5. आता अगेन दोघांना ऍड करायचं का मायनस करायचं. बघा फर्स्ट वायर मधून करंट वरती फ्लो होतो, सो मॅग्नेटिक फील्ड इज इनसाइड. दुसऱ्या वायर मधून करंट खाली फ्लो होतो, सो अगेन मॅग्नेटिक फील्ड इनसाइडच मिळणार आहे तुम्हाला त्या पॉइंट साठी. सो दोघांना काय करावं लागेल ऍड करावं लागेल, दोघांसाठी पण इनसाइड आहे. सो इथून बघा म्यू नॉट बाय 2π कॉमन,
2πd कॉमन, आतमध्ये काय राहील I1 मायनस I2 इज इक्वल टू 5 इंटू 10⁻⁻⁶. बरोबर. इथून बघा काय कॉमन येईल, म्यू नॉट बाय 2πd कॉमनच येणार आहे. आतमध्ये काय राहील I1 प्लस I2 राहील इज इक्वल टू 2 इंटू 10⁻⁵. बरोबर. दोघांचा रेशो घ्या, काय बनेल बघा, हे कॅन्सल होतील. सो आन्सर काय बनेल I1 प्लस I2 बाय I1 मायनस I2. बघा मी उलट लिहितो कारण मला माहिती आहे कॉम्पोनंट डिव्हिडंड करून मला फाइंड करायचं. इज इक्वल टू काय बनेल 2 इंटू 10⁻⁵ बाय 5 इंटू 10⁻⁶. बरोबर. सो हे काय बनेल बघा I1 प्लस I2 बाय I1 मायनस I2 इज इक्वल टू 10⁻⁶ वरती गेला 10⁻+6 मायनस 5 इज 10. 10 इंटू 2 इज 20 बाय 5 इज 4 बनणार आहे. 4/1. बरोबर. आता कॉम्पोनंट डिव्हिडंड करा आणि I1 बाय I2 फाइंड करा. बघा काय बनेल कॉम्पोनंट डिव्हिडंड I1 प्लस I2 प्लस I1 मायनस I2. I2 कॅन्सल होतील, तुम्हाला 2I1 मिळेल. बाय खाली काय बनेल I1 प्लस I2 मायनस I1 कॅन्सल झाले, मायनस मायनस 2I2 इथे बनणार आहे 2I2 इज इक्वल टू राईट हँड साइडला काय बनेल बघा 4 प्लस 1 बाय 4 मायनस 1 5/4 मिळेल का. सो इथून बघा 2 कॅन्सल, 2 कॅन्सल बघा 4 प्लस 1 बाय 4 मायनस 1 5/3 मिळणार आहे. सॉरी, ठीक आहे. सो 2 कॅन्सल, I1 बाय I2 इज 5/3. सो I2 बाय I1 काय मिळेल जो आपल्याला फाइंड करायचा आहे, I2 बाय I1 इज 3/5. समजलं, डी येणार आहे. नेक्स्ट, इन अ सायक्लोट्रॉन द टाइम टेकन बाय आयन टू डिस्क्राइब सेमी सर्क्युलर पाथ. बघा रे, अर्धा सर्कल मारण्यासाठीचा टाइम गेला आहे 2.3 इंटू 10⁻⁻8 सेकंड. सायक्लोट्रॉनची फ्रिक्वेन्सी किती असेल फाइंड करायचे. अरे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं 1 बाय टाइम पिरियड. बरोबर. अर्धा सर्कल मारायला त्याला एवढा टाइम लागतोय. कंप्लीट सर्कल म्हणजे टाइम पिरियड किती येणार आहे, कंप्लीट सर्कल मारण्यासाठीचा टाइम इज 2 इंटू 2.3 इंटू 10⁻⁻8. याच्या डबल करावा लागेल. बरोबर. सो आन्सर इज 4.6 इंटू 10⁻⁸. हा काय आला आहे टाइम पिरियड. इथे टाकून द्या फ्रिक्वेन्सी किती मिळेल 1 बाय 4.6 इंटू 10⁻⁸. खालचा 10⁻⁸ वरती गेला 10⁻+8. 1 बाय 4.6 इज 0.42 8. 2 राहिले 4 5. सो अप्रॉक्सिमेटली काय बनेल 10 ने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा 2.5 इंटू 10⁻7. सो 2 इंटू 10⁻7. अप्रॉक्सिमेटली ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. नेक्स्ट, under the influence of uniform magnetic field B, the charge is moving in a circle of radius r. ठीक आहे. कॉन्स्टंट स्पीड आहे v, टाइम पिरियड ऑफ मोशन. अरे टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे ना, सर्कल मध्ये फिरतोय तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे सायक्लोट्रॉन साठी 2πm/bq. हा फॉर्म्युला आहे ना सायक्लोट्रॉन मध्ये. बरोबर. सो कोणावरती डिपेंड करते, व्ही वरती डिपेंड करते का आर वरती डिपेंड करते. इथे दिसतंय का तुम्हाला व्ही आणि आर. सो इंडिपेंडंट आहे आर आणि व्ही ला. समजतंय का रे. नेक्स्ट, आर्क दिली आहे. अगेन आपण असा मगाशी क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे π/2. आन्सर बी आलं होतं μ0I/8r. आर्क साठी फॉर्म्युला टाकून द्या θ/2π μ0I/2r. नेक्स्ट, आता अगेन हा करंट इलेक्ट्रिसिटी मधला क्वेश्चन आहे. सो तिथे तो रिपीटच होणार आहे. आता मी स्किप करतोय. क्वेश्चन नंबर 29. ए थिन रिंग रेडियस आर, फ्रिक्वेन्सी दिली आहे n रिव्हॉल्युशन पर सेकंड. ठीक आहे. द मॅग्नेटिक फील्ड बी टेस्ला, मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द चार्ज, सेंटरला मॅग्नेटिक फील्ड आहे बी, द चार्ज ऑन द रिंग इज. अरे चार्ज फाइंड करायचा आहे तुम्हाला. सेंटरला मॅग्नेटिक फील्ड बी दिली आहे. सेंटरच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे ना μ0I/2r. बरोबर. सो बी इज इक्वल टू μ0/2r ऍज इट इज. इथे मला काही पण करून चार्जला आणायचं आहे, मला फाइंड करायचं आहे. चार्ज कसा आणणार, करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज Q अपॉन T. सो बी इज इक्वल टू μ0/2r Q बाय 1 बाय टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी. सो इंटू n करा. बरोबर. सो इथून बघा चार्ज काय मिळणार आहे तुम्हाला, चार्ज इज 2br बाय μ0n असा मिळेल का, 2br बाय μ0n. डी बनणार आहे. सिंपल. चार्ज पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग ए मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. अरे आपण असा क्वेश्चन मगाशीच पाहिला. चार्ज कसा मूव्ह होत आहे, मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे. सो मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शन मध्ये जर व्हेलॉसिटी असेल तर फोर्स किती असणार आहे रे, फोर्स झिरोच असणार ना. फोर्सचा फॉर्म्युला आहे QVB sin θ. फोर्सचा फॉर्म्युला इज QVB sin θ. सो थिटा किती येणार आहे, दोघे एका डिरेक्शन मध्ये आहेत. थिटा इज 0, साइन 0 0, फोर्स इज 0. समजलं. सो बघा पहिल्या पार्ट मध्ये आपण 30 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत या टॉपिकचे. आता पुढच्या पार्ट मध्ये आपण काय करू, आता 30 किंवा 20-25 क्वेश्चन राहिले असतील ते आपण पुढच्या पार्ट मध्ये सॉल्व्ह करू.
सो तुम्हाला सगळे क्वेश्चन समजतायत का बघा. माझी एखादी मिस्टेक झाली असेल तर कमेंट सेक्शन वरती कळवा आणि तुमचा स्कोर किती येतोय ते पण मला कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे. सो एंड करूया आता हा सेशन. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.